हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 74. गुरुची विद्या गुरुला. एका मनुष्यावर कोर्टात फिर्याद दाखल झाली होती. फिर्यादीचे म्हणणे होते की त्याला त्या माणसाने भर एसटी स्टँडवर न भूतो न भविष्यन्ति अशा महाअर्वाच्य शिव्या दिल्या होत्या. त्यावेळी एसटी स्टँडवर भरपूर गर्दी होती. त्याने त्या माणसाचे काहीही बिघडवलेले नव्हते की काही खोडी काढली नव्हती. तरीही त्या माणसाने त्याला भरपूर शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे त्याची अब्रू वेशीला टांगली गेली होती. त्याला न्याय हवा होता. आता एक गोष्ट सत्य होती की त्या माणसाने खरोखरच त्याला यथेच्छ शिव्या दिल्या होत्या. काही गैरसमजूत झाली होती. रागाच्या भरात शिव्या दिल्या गेल्या होत्या. त्या शिव्या देणाऱ्याला खात्री होती की त्याला शिक्षा होणार, कारण बचावाचा काही मार्गच नव्हता. सगळे काही त्याच्या विरुद्ध होते. तरीही प्रत्येकाला आशाही असतेच. तो कोर्टात इकडे तिकडे फिरून कोणी चांगला वकील मिळतो का ते पाहत होता. अनेक वकील पाहून झाले, परंतु प्रत्येकाने यशाची खात्री द्यायला नकार दिला. शेवटी त्याला एक वकील सापडला. त्या वकिलाने त्याला यश नक्की मिळेल अशी ग्वाही दिली. मात्र त्यासाठी 1000 रुपये फी द्यावी लागेल असे सांगितले. त्यावर तो मनुष्य म्हणाला की जर केस जिंकली तर एकच काय 2000 रुपये देईन. त्या वकील साहेबांनी त्याला सांगितले की तू या गावचा नाहीस, येथे तुला कोणीही ओळखत नाही. तेव्हा एकच काम कर, कोर्टात तुला कोणीही काहीही विचारले की नुसता एवढाच आवाज तोंडाने काढायचा. काहीही बोलायचे नाही की ऐकायला येते आहे असे दाखवायचे नाही, कारण तुला आता बोलताच येत नाही. तू मुका आणि बहिरा आहेस. कोर्टात केस उभी राहिली. त्या माणसावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. जज साहेबांनीही त्याला काही प्रश्न विचारले, परंतु त्या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच होते, जज साहेबांच्या लक्षात आले की हा तर मुका आणि बहिरा आहे, तर मग हा शिव्या कसा देऊ शकेल. तेव्हा त्याला सोडून देण्यात आले. केस जिंकल्यामुळे वकील साहेब खुश होते. ते कोर्टाच्या बाहेर आल्यावर शिव्या देणाऱ्या माणसाला म्हणाले, बघ जिंकली की नाही केस, आता काढ माझी फी 2000 रुपये. त्यावर तो मनुष्य म्हणाला, हरि ओम.